खुलताबाद तालुक्यासह शहरभर बघितलं गेलं तर मनसे जे पदाधिकारी यांची आत्ताच आढावा बैठक झालेली आहे आणि खुलताबाद येथील जे विश्रामगृह आहे या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे. आणि यात बघितलं गेलं तर जिल्हा अध्यक्ष ग्रामीणचे राजू घोरपडे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया. दादा नमस्कार. बघितलं गेलं आज जे कार्यकर्ते मेळावा असेल किंवा पदाधिकारी यांना बोलवून एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत नेमकं काय निर्णय घेण्यात आला? सर्वांना जय महाराष्ट्र. आज रत्नापूर खुलताबाद येथे आढावा बैठक घेण्यात आली की आता जे नव्यानं पक्षाची बांधणी करणं आहे, तर बांधणी करत असताना कसं इच्छा पाहिजे की बाबा कोणाला काय पाहिजे काय नाही पाहिजे. तर ते जे मेन माझे मुलं आहे त्यांना मी आज विचारलं की बाबा शेवटी तुम्हाला तालुक्याला करायचं की सर्कलला करायचं की काय करायचं. तर काहीची इच्छा आहे सर्कलला पाहिजे, काहीला तालुक्याला पाहिजे, पण निवडणुकीचं पद घेऊनही नको, कामही झालं पाहिजे. खाली शेवटी उद्या मला एखादा मेळावा जर घ्यायचा असेल तर शेवटी मलाही पदाधिकारी पाहिजे. उद्या आमचे माननीय माजी गृहमंत्री व मनसेचे नेते बाळा नांदगावकर साहेब येणार आहेत. तर त्यांना हे मला आढावा द्यायचा की शेवटी माझ्याबरोबर ही टीम आहे काम करणारी तालुक्याची. आतापर्यंत काय झालं की रत्नापूरला जे होते काही जुने वगैरे लोक तर ते आता सध्या आहेत तसे, पण नव्यानं काही लोक जे आता जॉईन झालेले आहे, त्यांच्यातलं काही लोकांना इच्छा आहे काम करण्याची, भाऊ की मला हे पद द्या, मला ते पद द्या, मी काम करल, माझी एकदा तुम्ही चाचपाणी करा, मला त्या पदावरती बसून पहा. तर तालुक्याला येणाऱ्या भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या काही इलेक्शन होतील, निवडणुका होतील, त्यात आम्ही उमेदवार जाहीर करणार आहे आणि उमेदवारी आम्ही देणार आहे. त्याच्यामुळे मी काय केलं की सगळ्यात पहिलं सर्कल वाईज बांधणी केली. सर्कलला काय असतं की एक जिल्हा परिषद आणि 2 गण असतात. मग यासाठी मला माणसं लागतील की बाबा कोणाला द्यायचं तिकीट, टायमावर मी कोणाला धुंडणार. आणि सध्या आता काय माझे बऱ्यापैकी गावं झालेली आहे. यापैकी आता जेवढे बी माझ्यावर टीम आहे सगळी ती तालुक्याची आहे. त्यातले काही 1-2-5 जण आले नाही अजून, त्यांनाही मी विचारणार आहे बाबा की काय करणार आहे. ही आमची बैठक होती. आम्ही त्या बैठकी संदर्भात आज सगळ्यांना सांगितलं की तुला काय काय इच्छा आहे, काय काय नाही आहे. या संदर्भात लोकांना मी आता नांदगाव साहेब आले की त्यांच्याकडे एक अर्ज असा दाखल करणार आहे की शेवटी सर हे पोरं यांना इच्छा आहे काम करण्याची आणि एक संधी यांना सगळ्यांना द्यावा. याच प्रश्नाला मी येतो पुन्हा. आता जसे की कार्यकर्त्यांची तुम्ही आज बांधणी करताय आणि जे आगामी ज्या निवडणुका असणार आहे, या निवडणुकीमध्ये आपली रणनीती कशी असणार? रणनीती आता बघा, आता इथं 3 सर्कल आहे आणि 5-6 गण आहे. आता इथं कसं आहे सध्या काही BJP जास्त आहे, बाकी तर नाही आहे. आता पुढं काय होईल हे मला माहिती नाही आहे, पण माझे जे मुलं आता सध्या काम करतील ते खंबीर उभा राहतील. आणि मनसेचे इथं 3 सर्कल आहे आणि 6, तर निश्चित तुम्हाला सांगतो 3 पैकी 3ही माझे राहतील आणि पंचायत समितीला पण माझे लोक राहतील. आणि माझं सध्या ग्राउंड लेवलला काम चालू आहे. मी आता बघतो या तालुक्यामध्ये कुठलीही सुविधा नाही आहे, कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी सामान्यपर्यंत जायला तयार नाही आहे. प्रत्येक इंस्टाग्राम बघितलं, फेसबुक बघितलं की सालं ते दिसतं यांचे भांडणं. हे त्याला धमकी देतो, ते त्याला धमकी देतो, काही दिवस खरात बाबा, काही दिवस रुपाली चाकणकर, काही दिवस वेगळं सिस्टम. मग कामाचं काय आहे? आतापर्यंत झेडपी पंचायत समिती कुठलाही नेता कुठलाही सदस्य ग्राउंड लेवलला गेला नाही. मी आतापर्यंत फिरलो तो तेच बघतो, कोणाची इच्छा नाही काम करण्याची. पदं घेतले, त्यांनी त्यांची दुकानदारी चालू केली, त्यांना खाली काही घेणं नाही. इथला जो नेता आहे तालुक्याचा इथं लक्ष देत नाही. मग माझ्या लोकांना मी सांगितलं की आपल्याला पक्षामध्ये जोडताना त्याची समस्या विचारा, शेतीविषयी विचारा. कारण आता मी बघतोय शेतकऱ्यांचं आतापर्यंत कोणीही शेतकऱ्यापर्यंत आलं नाही आणि कोणाला विचारलंही नाही. मी जितके गावं केले ते लोक इतके भावनिक आहे, ते म्हणताय आम्हाला काही समजना काय करावं. TV मोबाईल बघितलं तर यांचेच भांडणं दिसतंय आम्हाला, आमच्या विषय तर कुठंच व्यथा नाही आहे. आज जे माझं यंग जनरेशन माझ्याबरोबर आहे त्यांना मी सांगितलं की आपल्याला कार्यकर्ते जोडत असताना त्यांना पहिलं विचारा तुझी काय समस्या आहे, आपण ती समस्या सोडूया. आपल्याला जात आपले वरिष्ठ लोक बसलेले, आमचे नेते राजसाहेब ठाकरे, हे सांगायची गरज नाही. काल त्या जैन मुनीचा विषय होता, अहो त्यांनी काल घरी येऊन मिटिंग केली साहेबाबरोबर. मग आमचा नेता आतापर्यंत येऊन ग्राउंड लेवलला बघणार आहे. आणि आमचे जे मनसे नेते जे संपर्क प्रमुख आहे, चितलांगे साहेब आहे, विपिन नाईक साहेब आहे, गुलाटी साहेब आहे, बाळा नांदगावकर साहेब आहे, मशालकर साहेब आहे, हे स्वतः प्रत्येक 15 दिवसाला महिन्याला इथे येऊन आढावा बैठक आमची घेणार आहे. म्हणून मी लोकांना सांगितलं की आपला पुढची तयारी ठेवा रणनीती की आपला पंचायत समिती झेडपी ग्रामपंचायत पूर्ण इलेक्शन लढायचे आणि आपल्याला लोकांच्या समस्या सोडायच्या. विनाकारण खिशे भरून राजकारण करायचं नाही आम्हाला आता मी बघतोय माझे पोरांचं, अहो इथला एकही शिकलेला मुलगा शेती काम करतो, त्याला कुठं कंपनीत नोकरी नाही, खाजगीत नोकरी नाही, आणि ज्या नोकऱ्या आहे त्या नोकऱ्या त्यांना टिकलेल्या नाही, काढून दिले लोकांना. आणि काय जातीपातीचं राजकारण, हा हिंदू तो मुस्लिम, कामावर कोणाचा मुद्दा नाही, चर्चा नाही. मग चाललंय काय राजकारणात? म्हणजे काय नसतं ते 2GB 5GB आम्ही ते नेट वापरून तेच बघायचं का? म्हणून मी माझं त्या मुलांनाही सांगितलं की आपल्याला ग्राउंड लेवलला राजकारण करायचं. आपण जर काम केलं, यांना काय पैसे वाटायचे वाटू द्या,
ह्या रत्नापूर तालुक्यात माझे झेडपी आणि माझीच पंचायत समिती राहील साहेब. एक शेवटचा प्रश्न, जसं की तुम्ही बोललात की भाजपच सर्वीकडे आहे, म्हणजे ही लढत कोणाची ठेवणार, आम्ही आमचं काम बोलणार साहेब. आता ते कोण आहे काय आहे याच्यावरती मी जास्त भाष्य नाही करू शकत, पण माझं काम बोलणार साहेब, माझ्या लोकांचं काम बोलणार. आणि मला राजकारणात बदल घडायचा आहे साहेब. आता जे झालं ते झालं, आता इथून पुढं असं होणार नाही. इथून पुढं ग्राउंड लेवलला माझे लोक तुम्हाला दिसतील, काम दिसतील. आम्ही विनाकारण काम छोटं पेपरला बातम्या देणार नाही. काय फॉलोअर्स लय मोठे असले म्हणजे काय लय मोठा नेता झाला का? नाही. ठराविक लोकांचेच कामं चालू आहे, बाकी त्यांचं काही खरं नाही. सत्तेवाले परेशान आहे, ते सांगू शकत नाही. काय त्यांचंही दुखणं खूप आहे, सासूबाईला मुळे त्यांना जावं डॉक्टर अशी गोष्ट त्यांची बी आहे ना. आमची लढत कामाची साहेब, आमचं काम बोलणार आहे आणि कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांना दाखवू, हे आमचे काम आहे, तेच आम्ही मतदान मागणार साहेब. नक्कीच हे होते मनसेचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजू घोरपडे यांनी आता सांगितलेलं आहे, आमचं काम बोलणार. आम्ही येणाऱ्या ज्या निवडणुका आहे या देखील आम्ही ठामपणे उभा राहून ते जिंकणार, असं देखील आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.